इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमधल्या तेल विहिरीवर हल्ला, भयंकर आग भडकली। डेपोमधलं तेल गटाराच्या पाईप्समध्ये शिरल्यानं शहरातल्या अनेक भागात आग पसरली। नवव्या दिवशीही इराण युद्धात हल्ले प्रतिहल्ले सुरूच। तेहरानमध्ये बॉम्ब वर्षाव, कित्येक शहरातल्या तेल डेपोंना लक्ष्य केलं। लेबनॉनमध्ये रात्री उशिराच्या हल्ल्यात 45 ठार। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाचा फटका, वाहन चालकांनाही। सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं जनता मेटाकुटीला। पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा, तर प्रवासी वाहतूकही महागण्याची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची 6 लाखांची फसवणूक, क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडीम करण्याच्या नादात 6 लाख रुपये गमावले। कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार आज जेडीयूमध्ये प्रवेश करणार। निशांत कुमार विधान परिषदेवर जाऊन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता। पक्षाकडून मात्र सरकार नितीश कुमारांच्या मार्गदर्शनाखाली चालेल असं स्पष्टीकरण। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज दरम्यान मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार। जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना एबीपी माझाकडून हार्दिक शुभेच्छा। 5 नवनिर्वाचित महापौरांसोबत विशेष कार्यक्रम दुपारी 12 वाजता। भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी20 वर्ल्ड कपची फायनल। मायदेशात खेळणाऱ्या भारताचं पारडं जड, पण न्यूझीलंडची ही टीम तगडी। वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा आतापर्यंत 3 वेळा पराभव। सातारा जिल्ह्यातल्या बावधनमध्ये आज जगप्रसिद्ध बगाड यात्रा। राज्यातील लाखो भाविक बावधनमध्ये दाखल। सकाळी 11 वाजता बगाड ओढलं जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।